लातूर शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने पारंपरिक उत्साहात यात्रेला सुरुवात झाली आहे. गवळी समाजाच्या हस्ते दुग्धाभिषेकाची मानाची परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावात पार पडली. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर लातूर शहरात आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती पाहायला मिळत आहे. शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वरांच्या यात्रेला आज मध्यरात्री विधिवत सुरुवात करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून जपली गेलेली परंपरा कायम राखत गवळी समाजाकडून महादेवाला दुग्धाभिषेक करण्यात आला. यात्रेतील हा पहिला मान गवळी समाजाला दिला जातो आणि या मानाच्या विधीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दुग्धाभिषेकाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. हर हर महादेवच्या जयघोषात परिसर भक्तिमय झाला होता. या यात्रेसाठी मराठवाड्यासह कर्नाटक सीमावर्ती भागातूनही हजारो भाविक लातूरात दाखल होत आहेत. पुढील 15 दिवस ही यात्रा सुरू राहणार असून विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भक्तांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन आणि स्थानिक यंत्रणेकडून नियोजन करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेली श्री सिद्धेश्वर रत्नेश्वरांची ही पवित्र यात्रा भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा संगम अनुभवण्यासाठी भाविकांना पुन्हा एकदा लातूराकडे आकर्षित करत आहे. सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.